लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र व सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। आपले हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि जर तो तुम्हाला आवडला तर कृपया तुम्ही तो लाईक करावा आणि इतरांबरोबर शेअर करावा व संदेशाचे नोटिफिकेशन तुम्हाला काय मिळण्यासाठी बेल रिंग प्रेस करावी। Thank you and God bless you. आज आपण एका विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो की देव आमच्या विश्वासाची पारख कशी करतो। हा विषय महत्त्वाचा विषय आहे। आम्ही जे ख्रिस्ती व्यक्ती आहोत आमच्या विश्वासाला देव आमच्या जीवनातल्या विविध टप्प्यात पारखत असतो आणि देवाने ही पारख अब्राहम नावाचा जो विश्वासणाऱ्यांचा पिता 4 गोष्टींद्वारे त्याची पारख केली आणि आमच्याही जीवनात तशाच पद्धतीने पारख करीत असतो आणि केली जाईल। आपणा सर्वांना मी विनंती करीतो की आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी आवर्जून शेवटपर्यंत पाहावा। गॉड ब्लेस यू। जर आम्हाला असं विचारण्यात आले की काय तुम्ही देवावर विश्वास करीत आहात काय, तर आमच्यातील सर्वाधिक लोक म्हणतील की होय, मी देवावर विश्वास करतोय, मी एक चांगला विश्वासी आहे। याकोबाचे पत्र 2 अध्याय 19 वचन म्हणते, एकच देव आहे असा विश्वास तू धरतोस काय, ते बरे करीतोस, भूतेही तसाच विश्वास करीतात। अर्थात देव एक आहे असा विश्वास आम्ही केल्याने आम्ही मोठे भक्त ठरत नाही, कारण सैतान पण तो विश्वास करीतो, भूते पण तसाच विश्वास करीतात। एवढंच नाही, थर थर कापतात, मनुष्य थर थर कापत नाही। भूते पण विश्वास करतात देवावर, तर आमचा आणि त्या भूतांच्या विश्वासात फरक हवा। भूते देवाची आज्ञा पाळीत नाहीत, देव सांगतो ते मानित नाहीत। म्हणजे फक्त देवावर ते विश्वास करून काहीही फायदा नाही। आज संपूर्ण जग असंच म्हणत आहे की मी देवावर विश्वास करीतो, मी मुखाने बोलतोय की मी देवावर विश्वास करतोय, परंतु माझ्या जीवनामध्ये जर त्या विश्वासाप्रमाणे कृती नसेल तर तो विश्वास निरर्थक आहे। याकोबाचे पत्र याचा 2 अध्याय 20 वचन म्हणते, अरे बुद्धिहीन मनुष्या, क्रिया वाचून विश्वास निरर्थक आहे हे समजावयास तुला हवे काय। म्हणजे विश्वास जो आहे, जर कोणी व्यक्ती म्हणतो की मी विश्वास करीतो, तर वचन म्हणते त्याने त्या विश्वासाप्रमाणे कार्य देखील करायला हवं, तरच तो विश्वास खरा आहे हे ठरेल। 26 वचन म्हणते, म्हणून जसे शरीर आत्म्या वाचून निर्जीव आहे तसा विश्वासही क्रिया वाचून निर्जीव आहे। असा विश्वास काय कामाचा जो निर्जीव आहे, अर्थात क्रिया जर असेल तर तो सजीव आहे आणि असाच विश्वास देव आमच्याकडून अपेक्षितो। देवावर विश्वास करणे म्हणजे देवाने जे काही आम्हाला सांगितले त्याप्रमाणे आम्ही करणे होय, त्याला म्हणतात माझा देवावर विश्वास आहे। जेव्हा देव आमची पारख करीतो तेव्हा त्यामागे देवाचा उद्देश असतो। आपला विश्वास खरा आहे की नाही हे त्यांतून सिद्ध होणार आहे। आम्हातील प्रत्येक व्यक्तींची परीक्षा होत असते। ज्या इच्छा आमच्यामध्ये निर्माण होत असतात, मोह, वासना, याद्वारे देखील देव आम्हाला पारखत असतो। देव विविध प्रकारे, विविध वेळेला, विविध परिस्थितीच्या द्वारे आम्हाला पारखत असतो। अर्थात देव आमचा निर्माण करता आहे आणि आम्ही निर्मिती आहोत आणि देवाला आमची परीक्षा करण्याचा पूर्ण हक्क व अधिकार आहे। आमचा विश्वास खरा आहे किंवा नाही त्याची परीक्षा करावी लागते, तेव्हा समजेल की आमचा विश्वास नक्की खरा आहे की नाही, आणि हे तपासण्याचं काम देव करत असतो। आम्ही सर्व म्हणतोय की आम्ही देवावर विश्वास करतोय, तेव्हा देव आम्हाला तपासतो की आम्ही त्याच्या आज्ञा पाळतो की नाही। अनुवादाचं पुस्तक 8 अध्याय याचं वचन 2 ते 4 मी वाचत आहे। तुला लीन करावे व तुझ्या मनात काय आहे, म्हणजे तू त्याच्या आज्ञा पाळशील की नाही याची कसोटी पाहावी, म्हणून तुझा देव परमेश्वर याने गेली 40 वर्षे तुला रानांतून कोणत्या रीतीने चालविले याचे स्मरण कर।
अर्थात देवाने 40 वर्षे इस्रायल लोकांना रानांतून का चालविले? तर त्यांची परीक्षा करावी की ते देवाची आज्ञा पाळतात की नाही हे पारखावे. विश्वास म्हणजे देवाने जे सांगितले ते स्वीकारणे, त्यावर पूर्ण भरोसा करून प्रेमाने त्यावर कृती करणे होय. म्हणूनच इब्री लोकासपत्र 11 अध्यायातलं पहिलं वचन म्हणते की विश्वास म्हणजे न दिसणाऱ्या गोष्टीविषयीची खात्री आहे. डोळ्याने दिसते त्याप्रमाणे नाही, तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष देऊन चालणे. बायबल केवळ आम्हाला विश्वासाची संज्ञा देत नाही, तर बायबल आम्हाला प्रात्यक्षिक करून दाखविते की विश्वास म्हणजे काय. अर्थात आज आम्ही ह्याच विषयावर अभ्यास करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत देव कोणत्या प्रकारचा विश्वास आमच्याकडनं अपेक्षित आहे. रोमकरसपत्र याचा 4 अध्याय याचं वचन 16 पासून मी वाचत आहे. या कारणास्तव ते अभिवचन कृपेच्या योगाने असावे म्हणून ते विश्वासाने आहे, अशासाठी की ते अवघ्या संततीला म्हणजे जे नियमशास्त्राचे आहेत त्यांनाच केवळ नव्हे, तर आपल्या सर्वांचा बाप जो अब्राहम, त्याचा जो विश्वास होता त्याला अनुसरून जे चालतात त्यांनाही निश्चित व्हावे. 17वं वचन, मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप केले आहे, असे अब्राहमाविषयी शास्त्रात जे लिहिले आहे त्याप्रमाणे तो आपल्या सर्वांचा बाप आहे. प्रभू या वाचलेल्या पवित्र वचनावर आपला आशीर्वाद देव आणि या वचनाने आम्हा सर्वांनाही आशीर्वादित करो. आमेन. अनेक व्यक्तींच्या विश्वासाची पारख केली गेली आणि ज्याची उदाहरणं या बायबलमध्ये आम्हाला आढळतात. अब्राहमाला विश्वासणाऱ्यांचा पिता म्हणण्यात आलं. एक सर्वोच्च दर्जा अब्राहमाच्या विश्वासामुळे अब्राहमाला देवाकडून देण्यात आला. अब्राहमाला देवाचं मित्र म्हणण्यात आलं. अब्राहमाचा विश्वास 4 प्रकारे पारखला गेला व मग तो सिद्ध ठरला. अब्राहमाद्वारे विश्वास काय आहे ते देवाने दाखवून दिले. आम्ही अब्राहमाचं जीवन पाहूया व जाणून घेऊया विश्वासाचा व्यक्ती असणे म्हणजे काय. अब्राहमाच्या जीवनामध्ये जवळजवळ 12 परीक्षा आल्या. त्यांतील 4 परीक्षा आज आम्ही अभ्यासणार आहोत. अब्राहम हा खासद्याचे ऊर या देशात राहणारा होता. अब्राहमाचा पिता हा देखील मूर्तीपूजक होता, परंतु अब्राहमाला यहोवा देवाची त्यावेळी ओळख झाली, जो मात्र खरा देव आहे, आणि त्याच्यावर त्याचा सखोल व प्रबळ विश्वास बसला. अब्राहमाची पहिली परीक्षा करण्यात आली. ती परीक्षा ही होती की देव जे त्याला सोडण्यास सांगतो ते तो सोडतोय का. देवाने अब्राहमाला पाचारण केले तेव्हा देवाने अब्राहमाला काय सांगितले? उत्पत्ती 12 अध्याय पहिलं वचन, परमेश्वराने अब्राहमास सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. देवाने अब्राहमाला आपले नातेवाईक, आपला देश आणि बापाचे घर सोडण्यास सांगितले. येथे आम्ही पाहत आहोत की देवाने अब्राहमाला सांगितले की तू आपल्या बापाचे घर सोड व मी दाखवीन त्या देशात चल. तू नातेवाईक सोड, आपला देश सोड. अर्थात हा बदल कोणालाही नकोसा असतो, कारण जेथे आम्ही आहोत तेथे आम्ही सुखी आहोत, सेटल झालेलो आहोत, आनंदी असतो. अचानक ते सोडणे आणि बाहेर निघणे हे फार कठीण भासत असते, कारण नवीन आव्हाने आमच्या समोर येतील, ते आम्हाला पेलावे लागतील. अब्राहमाचा बाप फार धनाढ्य व्यक्ती होता आणि आम्ही पाहतो की त्यांच्याकडे खूप मालमत्ता, गुरेढोरे ही त्यांच्याकडे होती. तो तेथे आनंदी होता, परंतु देवाने त्याला बोलावले. इतिहासकार म्हणतात की ऊर हे एक सुसंस्कृत असे एक शहर होते, जेथे फार उच्च शिक्षित लोक राहत होते. व्यापाराचे शहर ते होते. देवाने अब्राहमाला बोलावल्यानंतर अब्राहमाला निर्णय घेणे होते आणि देवाच्या पाचारणानुसार त्याने ऊर देश सोडला आणि 600 मैल उत्तरेला प्रवास करून तो हारानात पोहोचला. अब्राहमाचे वय 75 वर्षाचे होते ज्या वेळेला तो हारानातून कनान देशात जाण्यास निघाला. देवाने त्याला तो देश सोडण्यास सांगितले आणि अब्राहमाने तो देश सोडला. अर्थात हा अब्राहमाचा विश्वास दर्शवित आहे. ही गोष्ट सोपी नाही की अब्राहमाने आपले आई बाप, भाऊ बहीण आणि आपले नातलग, आपला देश, आपले घर सर्व सोडून जावी. अशा प्रकारची प्रतिक्रिया देणे पुष्कळांसाठी कठीण आहे. देवाने पाहिले अब्राहमाची आज्ञाधारकपणा, जी त्याच्या विश्वासाला प्रकट करीत होती. याला म्हणतात विश्वासाने चालणे. इब्री लोकासपत्र 11 अध्याय 8व्या वचनात आम्ही पाहतो,
अब्रामाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतनादाखल मिळणार होते तिकडे निघून जाण्यास तो विश्वासाने मान्य झाला. आणि आपण कुठे जातो हे ठाऊक नसताही तो निघून गेला असे वचन आम्हाला या ठिकाणी म्हणत आहे. अर्थात विश्वासाने त्याने कृती केलेली आहे. त्याला देवाने काही पत्ता दिला नव्हता की अमुक अमुक ठिकाणी तुला आपला देश सोडून या देशात यायचं आहे. किती अद्भुत गोष्ट आहे पहा. ही आहे विश्वासाची परीक्षा. देवाने त्याला पाचारण केले आणि देवाची आज्ञा त्याने मांडली. तो आपल्या बापाचे घराणे सोडून निघाला आणि हीच गोष्ट देव आमच्याकडूनही अपेक्षा करीतो. यालाच म्हणतात देवावरील विश्वास. अब्रामाला हे ठाऊक नव्हते की मी त्या ठिकाणी कधी पोहोचेन, किती काळ जाईल, किती वेळ जाईल, काहीच माहिती त्याला नव्हती. तरीही तो निघाला. यालाच म्हणतात खरा विश्वास. अब्रामाने जर देवाचे पाचारण लाथाडले असते तर देवाने कधी दबाव आणून किंवा जबरदस्ती केली नसती. त्याने दुसऱ्याला शोधले असते व मग आम्ही अब्रामाबद्दल ऐकलेही नसते. परंतु तोच व्यक्ती विश्वासणाऱ्यांचा पिता म्हणण्यात आला. अर्थात आम्हाला ही गोष्ट आढळते की अब्रामासाठी किती गौरवी आणि अद्भुत भविष्य देवाने संकल्पिलेले होते. जर अब्रामाने देवाचे पाचारण लाथाडले असते आणि तो ऊर देशातच राहिला असता तर काय झाले असते प्रियजन हो? हे सर्व काही घडलेच नसते. परंतु ज्या वेळेला देव पाचारण करीतो आणि तो निर्माण करता आहे त्याची योजना आमच्याविषयी सर्वोत्कृष्ट आहे हे जेव्हा आम्ही जाणतो आणि तो म्हणतो ते करतो तेव्हा आमचं जीवन समाधानी होते आणि देवाची इच्छा आमच्या जीवनात पूर्णतेस जाते. जो संकल्प आमच्याविषयी त्याने आखलेला आहे. देव आजही अनेक लोकांना बोलावितो आणि गौरवी भविष्य त्यांच्यासाठी देवाने ठरवलेलं आहे. पण फारच थोडे लोक आहेत जे देवाचे पाचारण ओळखतात व त्याला अनुसरतात. आम्हालाही बोलावले जाईल असे की काय होईल माझ्या भविष्यात काहीच आम्हाला माहित नाही. आमच्या जीवनातील परिस्थितीविषयी काहीच आम्हाला माहिती नसते. आम्हाला आमचे काम वचनाप्रमाणे करीत राहणे आहे. बाकी सर्व काही देव पाहून घेईल. लूका वर्तमान 14 अध्याय 26 वचन म्हणते, प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणत आहे, जर कोणी माझ्या मागे येईल पण आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ व बहिणी यांचा आणि आपल्या जीवाचाही द्वेष करणार नाही तर त्याला माझा शिष्य होता येणार नाही. आम्ही देवाला अनुसरावे म्हणून देव आम्हाला व्यक्तिगत पाचारण करतो यासाठी की आम्ही पापाची नगरी सोडून, पापाचं जीवन सोडून विश्वासाने चालण्यास की आम्ही नीतिमत्वाच्या भूमीत जावे. प्रियजन हो, आम्ही जे संकल्प आखतो आमच्या मानवी हुशारीने त्यापेक्षा करोडोपटीने देवाचे आमच्याविषयी संकल्प आहेत. जेव्हा आम्ही आमचे मानवी विचार आणि संकल्प योजना बाजूला सारून देतो आणि देवाच्या योजनेला चिकटतो तेव्हा देव आमच्या जीवनामध्ये कार्य करीतो. देव फार चांगला आहे व देव जे काही सांगतो ते माझ्या चांगल्यासाठीच सांगतो हे मी प्रथम समजायला हवे व त्याप्रमाणे माझी इच्छा असली पाहिजे की मी जे देव मला सांगतो त्याला अनुसरावे. ह्याला म्हणतात विश्वास. अर्थात येथे अब्रामाची दुसरी परीक्षा आम्ही पाहत आहोत की अब्राम भरोसा करतो का याची परीक्षा होती. उत्पत्ती याच्या 12 अध्यायातल्या 7व्या वचनात परमेश्वर अब्रामास दर्शन देऊन म्हणाला, हा देश मी तुझ्या संतानाला देणार. परमेश्वराने त्याला दर्शन दिले म्हणून त्याने तेथे परमेश्वराची एक वेदी बांधली. हा कनान देश त्याला आणि त्याच्या संतानाला वतन मिळणार म्हणून देवाने कळविले. तो त्या ठिकाणी पोहोचला परंतु अभिवचन पूर्ण होण्यास उशीर झाला. फार वर्षे गेली तरी अब्रामाने देवाची धीराने वाट पाहिली. खरा विश्वास त्याने धरला. खरा विश्वास हा धीर धरतो. खरा विश्वास वाट पाहतो, प्रतीक्षा करीतो. आणि हेच तर मोठे आव्हान अब्रामापुढे होते आणि आमच्या पुढेही तसेच. अब्रामाला त्यासाठी जीवनभर वाट पाहावी लागली व त्याच्या पुत्राला इसाहकाला ही वाट पाहावी लागली व त्याची नातवंडी याकोब आणि याकोबाचे संतान यांना ही वाट पाहावी लागली. अर्थात त्याच्या वंशाला जे ठिकाण वतन म्हणून देवाने दिले त्या देशात ते उपरी बनून राहिले. अर्थात अब्राहम, इसाहक व याकोब हे तंबूत राहणारे होते, प्रवासी होते. इब्री लोकास पत्र 11 अध्याय 9 वचन म्हणते, परदेशात राहावे त्याप्रमाणे
तो वचनदत्त देशात विश्वासाने जाऊन राहिला. हा देश देवाने त्याच्या संतानांना दिला आहे असे देवाने कळविले, परंतु तो देश अजून त्याच्या ताब्यात नव्हता आणि म्हणून परदेशात उपरी राहतो त्या प्रकारे तो त्या देशात विश्वासाने जाऊन राहिला. त्याच वचनाचे सहभागी वारिस इसहाक व याकोब यांच्याबरोबर डेऱ्यात त्याची वस्ती होती, कारण पाय असलेल्या व देवानी योजलेल्या व बांधलेल्या नगराची तो वाट पाहत होता. स्वतःच्या वतनात तो उपरी म्हणून राहिला. ही एक परीक्षा होती त्याची आणि त्यात तो उत्तीर्ण झाला. देव या प्रश्नांची उत्तरे देत नाही. का, कधी, कुठे, कसं. अर्थात देवाच्या वेळेसाठी आम्हाला थांबावे लागते. कुठे जातो माहित नाही तरी देवाच्या नेतृत्वाला आम्ही अनुसरावे. हे कसे होईल? देव चमत्कार करणार आहे, तो करील. कसे ते आम्हाला माहित नाही. देव आमची परीक्षा करीतो कारण तो आमच्यावर फार प्रेम करीतो आणि आमची त्याच्या कृपेत वाढ व्हावी आणि त्याच्या ज्ञानात आम्ही वाढले जावी ही त्याची इच्छा आहे. जेव्हा परिस्थिती बदलतात व नेमक्या आमच्या विरुद्ध होतात तेव्हाही आम्ही विश्वास धरून राहिलो पाहिजे, तरच त्याला खरा विश्वास म्हणतात. अब्राहमाची तिसरी परीक्षा ही होती, अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टीविषयी धीराची परीक्षा त्याची झाली. उत्पत्ती 15 अध्याय 1 ते 6 वचन मी वाचत आहे. या गोष्टी घडल्यावर अब्राहमास दृष्टांतात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. ते असे, अब्राहमा, भिवू नको, मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल. अब्राहम म्हणाला, हे प्रभू परमेश्वरा, तू मला काय देणार? मी तर निसंतान जाणार आणि दिमिश्की अलिएझर माझ्या घराचा मालक होणार. अब्राहम आणखी म्हणाला, आणि पहा, तू मला काही संतान दिले नाही तर माझ्या घरात जन्मलेला दास माझा वारस होणार. तेव्हा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले की हा मनुष्य तुझा वारस होणार नाही, तर तुझ्या पोटचाच तुझा वारस होईल. मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले, आकाशाकडे दृष्टी लाव, तुला हे तारे मोजवतील तर मोज. मग त्याने त्याला सांगितले, तुझी संतती अशीच होईल. अब्राहमाने परमेश्वरावर विश्वास ठेविला आणि अब्राहमाचा विश्वास परमेश्वराने त्याचे नीतिमत्व गणिला. 7वे वचन, तो त्याला म्हणाला, तुला हा देश वतन द्यावा म्हणून खासद्यांच्या ऊर गावांतून ज्याने तुला आणले तो मीच परमेश्वर आहे. तो म्हणाला, प्रभू परमेश्वरा, मला हे वतन मिळेल हे कशावरून? या ठिकाणी अब्राहम ढासळलेला आहे. त्याला वाटलेलं आहे, हे कसं देव मला देऊ शकतो? जे शक्यच नाहीये, जे घडूच शकत नाही अशी गोष्ट घडणे आणि त्यावर विश्वास करणे की अशक्य गोष्ट घडेल, हाच तर तो खरा विश्वास आहे. कारण तोच देव ज्याने ही अगोदरची दोन्ही अभिवचने दिली त्यानेच हे अभिवचन दिले की तो त्याला संतान देईल व त्याच्याद्वारे मोठे राष्ट्र निर्माण करील. अब्राहम 75 वर्षाचा झाला होता, परंतु त्याला अद्याप सारेद्वारे मूल झाले नव्हते. कारण मूल जर नाही झाले तर वंश तेथेच थांबला जाईल, परंतु जर पुत्र झाला तर वंश पुढे वाढेल. ही गोष्ट विश्वास ठेवण्यासारखी सोपी नव्हती, कारण तो 75 वर्षाचा झाला होता आणि सारा 65 वर्षाची. तो देवाने सांगितलेल्या भूमीत आला होता. तेथे काही चिन्हच आढळत नव्हते की संतान होईल. देवाने त्याला संतान सारेद्वारे देणार असे आश्वासन दिले. साराने अब्राहमाला वाटले की देव त्यांना संतान लगेच देणार आहे आणि ते वाट पाहत राहिले, परंतु त्यांना संतान प्राप्ती काय होत नव्हती. उलट तर संतान मिळणे हे अशक्य प्राय वाटू लागले होते. परिस्थिती फारच कठीण बनत चालली होती. तो दिवसागणिक म्हाताराच होत गेला व त्याची पत्नीही म्हातारी झाली आणि सुमारे 10 वर्षे लोटली आणि त्यांना अजूनही संतान प्राप्त झाले नव्हते. आम्ही उत्पत्तीच्या 16 अध्यायातल्या 3ऱ्या वचनात पाहतो, अब्राहमाला कनान देशात राहून 10 वर्षे झाल्यावर त्याची बायको साराय हिने आपला नवरा अब्राहम याला आपली मिस्री दासी हागार ही बायको म्हणून नेऊन दिली. अर्थात सारा आणि अब्राहम स्वबुद्धीने येथे मार्ग काढतात, आपली स्वतःची युक्ती लढवितात की हागारेपासून जे मूल होईल त्यात मी संतुष्ट होईन, त्याला मी आपल्या मांडीवर घेईन. हे सारेने मांडले. अब्राहमाने व सारेने प्रयत्न केला की देवाचे वचन आम्ही अशा प्रकारे पूर्ण करू, परंतु हागारेद्वारे झालेले संतान देवाच्या अभिवचनानुसार नव्हते, ते देहापासून जन्मलेले होते आणि अब्राहमाला सारेद्वारे अभिवचनाचे संतान देवाला द्यायचे होते. म्हणून हे देवाने मान्य केले नाही.
त्यांना वाटत होते देवाने संतान त्यांच्या वेळेनुसार द्यावे आणि म्हणून ते अधीर झाले, परंतु त्यांच्या कृतींतून ते चुकीचे ठरले, कारण विश्वासाची कमतरता स्पष्टपणे त्यामध्ये आढळली. उत्पत्तीचं पुस्तक 17 अध्याय 15 वचनापासून मी वाचत आहे. मग देवाने अब्रामास सांगितले, तुझी बायको साराय, हिला यापुढे साराय म्हणायचे नाही, तर तिचे नाव सारा राणी होईल. मी तिला आशीर्वादित करीन. एवढेच नव्हे तर तिच्या पोटी तुला एक मुलगा देईन. मी तिला आशीर्वादित करीन. तिच्यापासून राष्ट्रे उद्भवतील, तिच्यापासून राष्ट्रांचे राजे निपसतील. अब्रामाने उपडे पडून व हसून मनातल्या मनात म्हटले, 100 वर्षाच्या माणसाला मूल होईल काय? 90 वर्षाच्या सारेला मूल होईल काय? अब्राम देवाला म्हणाला, इश्माईल तुझ्या समोर जगला म्हणजे झाले. मग देव म्हणाला, नाही नाही, तुझी बायको सारा हिच्याच पोटी तुला मुलगा होईल. तू त्याचे नाव इसाक ठेव. त्याच्या पश्चात त्याच्या संततीशी निरंतर टिकेल असा करार मी त्याच्याशी करीन. पुन्हा एकदा देवाने त्याला आठवण करून दिली की मी तुला काय वचन दिलेले आहे, आणि अब्रामाला खात्री दिली की देवाने दिलेले आश्वासन तो पूर्ण करील आणि तो तुला पुत्र देईल. सारा तर जख्ख म्हातारी झाली होती आणि पाळी येणे तर केव्हाचेच बंद झाले होते, तरी त्याने विश्वास धरला. तो मृत झाल्याप्रमाणे अब्राम ही मृत झाल्याप्रमाणे बनला होता. उत्पत्ती याचा 18वा अध्याय आणि याचं वचन 9 पासून मी वाचत आहे. मग ते त्याला म्हणाले, तुझी बायको सारा कुठे आहे? तो म्हणाला, ती पहा डेऱ्यात आहे. मग तो म्हणाला, पुढल्या वसंत ऋतूत मी तुझकडे खात्रीने परत येईन, तेव्हा पहा तुझी बायको सारा हिला मुलगा होईल. त्याच्या मागे डेऱ्याच्या दारी सारा हे ऐकत होती. अब्राम व सारा ही वृद्ध वयातीत होती व स्त्रियांच्या रीतीप्रमाणे सारेला पाळी येण्याचे बंद झाले होते. तेव्हा सारा मनातल्या मनात हसून म्हणाली, मी जख्ख म्हातारी आहे व माझा धनीही वृद्ध झाला आहे, तर मला आता हे सुख मिळेल काय? परमेश्वर अब्रामास म्हणाला, सारा का हसली? मी आता अशी वृद्ध झाले असता मला खरोखर मुलगा होणार काय? असे ती का म्हणाली? परमेश्वराला काही असाध्य आहे काय? पुढल्या वसंत ऋतूत नेमिलेल्या समयी मी तुझकडे परत येईन, तेव्हा सारेला मुलगा होईल. तेव्हा सारा नाकारून म्हणाली, मी हसले नाही, कारण ती घाबरली होती. पण तो म्हणाला, नाही, तू हसलीसच. प्रियजन हो, येथे सारा देवाने दिलेल्या वचनाला ऐकून आपल्या म्हातारपणाच्या शारीरिक स्थितीमुळे ती हसली. अब्राम व सारा दोघेही हसले. अर्थात मूल होईल याच्या शक्यतेवर त्यांना हसू आले. अर्थात ही गोष्ट अशक्य होती आणि देवाची इच्छा होती की अशक्य तेच मी करणार आहे. अब्राम ही हसला आणि सारा ही हसली होती. अब्राम व सारा दोघेही हसले होते आणि म्हणून देवाने त्यांना पुत्र दिला. त्याचे नाव इसाहाक ठेवण्यास सांगितले. इसाहाकाचा अर्थ हसणे. जो कोणी पाहिल आणि जो कोणी हे ऐकेल तो हसेल. रोमकरसपत्राचा 4 अध्याय, तशी तुझी संतती होईल या वचनाप्रमाणे त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे म्हणून आशेला जागा नसतानाही त्याने आशेने विश्वास ठेवला. बघा, तथापि विश्वासाने दुर्बळ न होता आपले निर्जीव झालेले शरीर तो सुमारे 100 वर्षाचा होता व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही त्याने लक्षात घेतली. परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले आणि देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करावयास समर्थ आहे अशी त्याची पक्की खात्री होती. म्हणूनच ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आली. ही अब्रामाची विश्वासाची फार मोठी परीक्षा होती, कारण अब्राम विश्वास करू शकेल की देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करीलच. इब्री लोकासपत्राचा 11 अध्याय 11 ते 12 वचन, वयोमर्यादे पलीकडे असताही सारेला देखील विश्वासाने गर्भधारणेची शक्ती मिळाली, कारण तिने वचन देणाऱ्यास विश्वासनीय मानले. उत्पत्ती याच्या 19 अध्यायामध्ये आम्ही पाहतो की ज्या वेळेला एलोहिम आपल्या 2 दूतासह अब्राम आणि सारा यांना भेट देतो, त्यानंतर एलोहिम गेल्यानंतर अब्राम आणि सारा यांचं शरीर बदललेलं आहे. म्हणून जख्ख म्हातारी बनलेली सारा ही 20व्या अध्यायामध्ये आम्ही पाहत आहोत की ती फार सुंदर बनलेली आहे. अर्थात ही गोष्ट
ख्रिस्त येशूच्या मंडळीचं होणारं स्वर्गारोहण, त्यापूर्वी विनाशी शरीरांतून अविनाशी शरीरात होणारा जो बदल आहे, याविषयी ही छाया आहे. 25 वर्षानंतर प्राप्त झालेल्या या इसाहकाबद्दल देवाने अशा प्रकारे उशीर लावला, यासाठी की अब्राहमाला त्या वेळेमध्ये समजावे की देवच माझ्यापासून एक मोठे राष्ट्र निर्माण करू शकतो. अर्थात येथे आम्ही पाहत आहोत की अब्राहम त्याच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला आहे. एक खरी चाल चालण्यासाठी देवाच्या प्रत्येक वचनावर आमचा भरोसा हवा. देव विश्वासाची अपेक्षा करीतो. अशक्य प्राय गोष्टीवर देवाने त्याला विश्वास करण्यास पाचारण केले होते. देव जर म्हणतोय तर ते मानावे आम्ही, जरी ते हसण्यासारखे भासले तरीही. देव हे करील, परंतु तो हे कधी करील हे कधी सांगत नाही. आम्ही त्यासाठी खूप काळापासून प्रार्थना करीत आहोत, परंतु काही होत नाही. ही एक मोठी परीक्षा असते. अब्राहमाला 25 वर्षे वाट पाहावी लागली. देव मला या कठीण परिस्थितीतून कधी सोडविल हा प्रश्न आम्हाला पडतो. माझा विवाह कधी होईल, मला माझी नोकरी कधी मिळेल, मी माझे घर कधी बांधू शकेन, मला काहीच माहित नाहीये. हीच तर परीक्षा आहे. देवाच्या अभिवचनावर आम्हाला पूर्ण भरोसा करून वाट पाहणी आहे, जशी अब्राहमाने वाट पाहिली. लूका सुवर्तमान 18 अध्याय 6 आणि 7 वचन म्हणते, तेव्हा प्रभूने म्हटले, अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो हे ऐका. तर देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करीतात, त्यांचा तो न्याय करणार नाही काय? आणि त्यांच्याविषयी तो विलंब लावील काय? कदाचित तुम्ही रात्रंदिवस देवाकडे धावा करीत आहात, आणि तो देव कधीही विलंब लावत नाही. त्याला माहित आहे तो आपल्या लेकरांची आरोळी ऐकतोय, कण्हणे, दुःखे, आक्रोश ऐकतोय. त्याने एक वेळ ठरवलेली आहे. तो अन्यायी नाही, परंतु तो आमचा धीर वाढवू इच्छितो, आमचा विश्वासाला वाढवू इच्छितो. प्रेषितांची कृत्य याचा 1 अध्याय 7 वचन म्हणते, तो त्यांना म्हणाला, जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत ते जाणणे तुम्हाकडे नाही. अर्थात आम्ही पाहत आहोत की समय आणि वेळ, काळ हा पित्याच्या हातामध्ये आहे. कधी, केव्हा, कसे, सर्व काही कारण त्या देवाच्या हातात आहे. तो त्याच्या वेळेनुसार सर्व गोष्टी घडवितो. देवाने अब्राहमाला अभिवचन दिल्यानंतर हा अभिवचनाचा पुत्र त्याला 25 वर्षानंतर सारेद्वारे झाला होता. अब्राहमाच्या जीवनातील चौथी परीक्षा आम्ही पाहतो, देण्याविषयी परीक्षा. उत्पत्तीचं पुस्तक 22 अध्याय 1 आणि 2 वचनात आम्ही पाहतो, या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्राहमास कसोटीस लाविले. त्याने अब्राहमा अशी हाक मारली. तेव्हा अब्राहम म्हणाला, काय आज्ञा? देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक यास घेऊन मोरिया देशात जा, आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. देवाने या ठिकाणी इसहाकाची मागणी केली, जो अब्राहमासाठी अतिशय प्रिय होता. अब्राहम देवाची आज्ञा मानतो की नाही हे तपासण्यासाठी देवाने त्याची कसोटी घेतली. इसहाक अब्राहमाचा अतिशय प्रिय होता, आणि आम्हाला असं आढळत आहे की देवाने अब्राहमाला आज्ञा दिली की तू आपला पुत्र, एकुलता एक पुत्र इसहाक याला मोरिया डोंगरावर अर्पण कर. हे करण्याद्वारे काय उद्देश साध्य होणार? असे कधी घडलेच नव्हते. मानवाला अर्पण म्हणून देवाने कधी मागितलेच नव्हते. हे अर्थरहित भासत होते, परंतु देवाची इच्छा होती की त्याने ते करावे. हाच खरा विश्वास आहे. अशी परीक्षा देव अब्राहमाची करीत होता. देव तुम्हाला कधीही उद्देश सांगत नाही, तरीही ते करणे हाच देवावरील विश्वास आहे. ही अब्राहमाची परीक्षा फारच मोठी परीक्षा होती. देवाने हे कळविल्यावर अब्राहमाने त्यावर देवाला होकार दिल्याचे आम्हाला कळते. ही देण्याची परीक्षा होती. अब्राहम इसहाकाला घेऊन निघालेला आहे. मोरिया डोंगरावर तो जात आहे, आणि इसहाक त्याला विचारत आहे, बाबा, होमार्पणासाठी कोकरू कुठे आहे? अर्थात देवाला मानवी अर्पण नको होते, परंतु या प्रक्रियेत देवाला अब्राहमाद्वारे देवावर पूर्ण भरोसा हवा होता. आपले सर्वात जे लाडके व फार मौल्यवान ते देवासाठी देवाला अर्पण करावे, ही देवाची इच्छा होती. देवाने अब्राहमाला दिलेली सर्व अभिवचने इसहाकाशीच केंद्रित होती. येथे आम्ही पाहतो की देव फक्त अब्राहमाला त्याचा प्रिय व एकुलता एक पुत्र मागत नव्हता, तर अब्राहमाचे हृदय आणि त्याचे भविष्य मागत होता. अब्राहमाने आपले सर्वस्व द्यावे
ही देवाची इच्छा होती. ज्या वेळेला मोरिया डोंगरावर ते वरती पोहोचलेले आहेत, त्यावेळेला अब्राहमाला तर माहित आहे की आता मला काय करावे लागणार आहे. असा विश्वास की मी का करतोय त्याचे कारण माहित नाही, उद्देश ही माहित नाही, तरी विश्वास करीतो, कारण देवाने म्हटले आहे. इसाकातच तो संतान होता ज्याद्वारे राष्ट्र बनणार होते व त्यालाच अर्पण करणे म्हणजे जणू तो संकल्पच उलथून टाकण्याचे दिसत होते. तरीही त्याने विश्वास ठेवला व त्यात तो यशस्वी झाला. इसाकाच्या खांद्यावर त्याने आपला हात ठेवून अब्राहम म्हणाला असेल की बेटा, देवाने जे करण्यासाठी मला आज्ञा दिली ते करण्यासाठी आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आणि त्यावेळेला अब्राहम इसाकाला म्हणाला की देवाने मला तुझे अर्पण करण्यास सांगितलेले आहे. मी संपूर्ण जीवनभर तुला देवावर भरोसा करण्याचे शिकविले. आता वेळ आहे आम्ही त्याच्यावर पूर्ण भरोसा करूया. पण मला हे कळत नाही, परंतु सर्व काही योग्य ते होईल. देवावर भरोसा ठेवायला हवा असा अब्राहम इसाकाला म्हणत आहे. देव तुझी काळजी घेईल. मी तुझे हात पाय बांधणार आहे व तुला वेदीवर ठेवणार आहे, परंतु तू घाबरू नकोस. देव तुझी काळजी घेईल. हा संवाद झाल्यानंतर त्याने इसाहाकाला सांगितले की तू वेदीवर झोप. इसाहाक अर्थात तरुण होता. त्याने अब्राहमाला म्हटले असते की तू हे काय करतोयस बाबा, तू तर म्हातारा झाला आहे, पण माझं भविष्य जीवन आहे. इसाहाकाने आपली शक्ती किंवा आपली ताकद अब्राहमाला दाखवली नाही, कारण इसाहाक देवावर भरोसा करणारा होता. त्याच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे तो त्याच्या आज्ञेत होता. इसाहाकाचे हात पाय बांधलेले आहे आणि त्याला वेदीवर रचलेला आहे. आणि अब्राहमाने सुरा काढून ज्या वेळेला वर उगारला आणि तो मारणार, इतक्यात आकाशांतून वाणी झाली, अब्राहमा, अब्राहमा, तू आपल्या मुलाचा घात करू नको. अब्राहमाने इसाहाकाला वेदीवर रचून सुरा उगारून हे दाखवून दिले की हे देवा, मी तुझ्यावर सर्वाधिक प्रेम करीतो. कोणतीही या पृथ्वीवरील गोष्ट तुझ्यापेक्षा मला मोठी नाही आणि प्रिय नाही. देव आपल्या निवडलेल्या व्यक्तीला याच रस्त्यावर घेऊन येतो. याकोबाचे पत्र 2 अध्याय 21 वचन म्हणते, आपला बाप अब्राहम याने आपला पुत्र इसाहाक याला यज्ञ वेदीवर अर्पिले, यात तो क्रियांनी नीतिमान ठरला नव्हता काय? विश्वास त्याच्या क्रियासहित कार्य करीत होता आणि क्रियांनी विश्वास पूर्ण झाला हे तुला दिसते. अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्वसे गणण्यात आले आणि त्याला देवाचा मित्र म्हणण्यात आले. हा शास्त्रलेख पूर्ण झाला. तर मग केवळ विश्वासाद्वारे नव्हे तर क्रियांनी मनुष्य नीतिमान ठरतो हे तुम्ही पाहता. अब्राहम या ठिकाणी विश्वासयुक्तपणे वागलेला आहे आणि या परीक्षेत उत्तीर्ण झालेला आहे. त्याने आपल्याला जे सर्वात प्रिय ते वेदीवर रचले आणि आपले सर्वस्वच देवाला देऊन टाकले. त्याने सर्वप्रथम देवाला अर्पण केले ज्यावर त्याचा जीव होता. दुसरी गोष्ट, त्याने विश्वास हा केला होता की देव इसाहाकाला मी अर्पण केल्यानंतर त्याला मेलेल्यांतून देखील जिवंत करावयास तो समर्थ आहे आणि तो जिवंत करून मला इसाहाकाला परत देईल, कारण त्याच्याद्वारेच सर्व अभिवचने भविष्यात पूर्ण होणार होती, कारण तशी वचने देवाने दिली होती. अब्राहमाने जर देवाची आज्ञा ती मांडली नसती तरी कोणाला माहीत ही पडले नसते, परंतु तो देवाचे भय धरतो की नाही हे देवाला पाहायचे होते. असेच देव आम्हालाही पारखतो. हा आहे मोरिया डोंगर, जो आमच्यातील प्रत्येकानं चढावा लागतो, जेथे आम्हाला जे अतिप्रिय ते देवाच्या वेदीवर आम्हाला सोडावे लागते व देवाबरोबर आम्हाला एकटे उभे राहावे लागते. म्हणून अब्राहमाला देवाचा आशीर्वाद तर मिळालाच, परंतु स्वतः देवही मिळाला. देव आमचा पुरस्कार आहे व आमचा उद्धार करताही. त्याला देवाचा आशीर्वादच नाही तर देव प्राप्त झाला. म्हणूनच अब्राहमाला देवाने म्हटले की तुला मी आशीर्वाद म्हणून बनवीन. आणि अब्राहमाद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित झाली. तुम्ही आणि आम्ही आज आशीर्वादित याचमुळे आहोत. हा अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूच्या द्वारे आम्हालाही मिळालेला आहे.
प्रियजन हो, देवाने विश्वासाचे पुरावे आमच्या पुढे दिले आहेत. त्या सत्य पुराव्यावर तुम्हाला आणि आम्हाला उभे राहून विश्वासाची चाल चालायची आहे आणि जगायचे आहे. तेच निमंत्रण तुमच्याने आमच्यासाठी देण्यात आलेलं आहे. येशू बरोबर चला, विश्वासाने चाला. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आपणा सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो. आमेन. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले तुम्ही जरूर आम्हाला ते कळवा, म्हणजे मला संदेश बनविण्यासाठी उत्तेजन आणि प्रोत्साहन त्याद्वारे प्राप्त होईल. थँक्यू. धन्यवाद. गॉड ब्लेस यू.